आपण रासायनिक बीज प्रक्रिया आणि जैविक बीज प्रक्रियेच्या बाबतीमध्ये बोलत होतो. तर रासायनिक बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे. जैविक बीज प्रक्रियामध्ये मी सांगितले की अझोटोबॅक्टर आपल्याला घ्यायचे. व्यायाम 25 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात याची पण बीज प्रक्रिया आपल्याला करायची. आणि पुरत विरघळणारे जीवाणू जे आहेत त्याची पण आपल्याला बीज प्रक्रिया करायची. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने एक बायोमिक्स नावाचं जे जैविक औषध बुरशीनाशक तयार केले. त्याच्यामध्ये विविध 8 ते 10 प्रकारचे मित्र बुरशी आहेत. ते सुद्धा बुरशीनाशक म्हणजे जे बायोमिक्स आपल्याला जैविक बेने प्रक्रियासाठी उपयोग करता येतो. तर अशा पद्धतीनं आपण ही रासायनिक बीज प्रक्रिया आपण बघितलंय की त्यामध्ये इथं कार्बन डायझेम वापरले. काही नवीन आता मॉलिक्यूल बाजारामध्ये आले सिजेंटा कंपनी किंवा इतर काही कंपनीचे. तर ते आपल्याला मिक्स असलेले दोन्ही मॉलिक्यूल ज्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक आहे असे मॉलिक्यूल पण आपल्याला बेने प्रक्रियासाठी वापरता येतात. बायोमिक्सचा पण आपल्याला वापर त्या ठिकाणी करायचा आहे. बायोमिक्स आपल्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मिळते. आणि बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर आपल्याला हे सगळं बेणं थोडंसं हडकू द्यायचं. आणि त्याच्यानंतर मग लागवडीच्या दिवशी आपल्याला जैविक बीज प्रक्रिया करून ही लागवड आपल्याला करायची आहे. बेने प्रक्रिया आल्यानं साधारण महत्व आहे. आता आपण मात्रकंदाच्या बाबतीमध्ये आणखी एक मला विषय असा होता की मात्रकंदाची लागवड करताना मात्र बेने प्रक्रिया ही अतिशय महत्वाची आहे. कारण मात्रकंद लागवड करताना त्याच्यावरचा जो पालापाचोळा आहे तो आपला क्लिअर होत नाही मुळे सगळा आहे. आणि मग सुरुवातीचं जे त्याच्यामधलं प्रायमरी इन्फेक्शन आहे करप्यासारख्या रोगाचं तर त्या ठिकाणी होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. म्हणून मात्रकंदाची लागवड करत असताना मात्र आपल्याला बेने प्रक्रिया ही काळजीपूर्वक आणि रासायनिक आणि जैविक दोन्ही बेने प्रक्रिया आपल्याला ही करायची आहे. तर तण नियंत्रणाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की हळदीमध्ये कुठल्याही प्रकारचं उगवण झाल्याच्या नंतर तणनाशक नाहीत. त्याच्यामुळं तणनाशकाचा हा वापर सुद्धा आपल्याला फार काळजीपूर्वक करायचा आहे. सुरुवातीला हळद लागवड केल्याच्या नंतर जमिनीमध्ये ओल असेल तेव्हा आपल्याला अट्रेजिन नावाचं जे तणनाशक आहे ते म्हणजे लागवडीच्या नंतर 24 तासाच्या आत आपल्याला ते फवारायचं आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला मोठ्या पहिले जे निंदणी आहे ती आपली त्या ठिकाणी वाचू शकते. आणि अट्रेजिन नाशकामुळं आपल्याला सुरुवातीचं तण नियंत्रण योग्य प्रकारे करता येईल. आता दुसरं जे अट्रेजिन मारल्याच्या नंतर जर काही तण उगवले तर त्याच्यासाठी आपल्याला ग्लायफॉसेट किंवा गोल तणनाशक आहे ते आपल्याला वापरायचे. आणि ते साधारणतः 50 मिली 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची आपल्याला फवारणी करायची आहे. ज्यांना सेंद्रिय पद्धतीनं लागवड किंवा उत्पादन घ्यायचे त्यांनी मात्र ह्या कुठल्याही प्रकारचे आपल्याला तणनाशक हे वापरायचे नाहीत. हळदीची उगवण झाल्याच्या नंतर मात्र आपल्याला कुठल्याच प्रकारचं तणनाशक वापरायला सध्या तरी कुठलं औषध उपलब्ध नाही. तर सुरुवातीचे हे जे दोन आपण जर तणनाशकाचे वापर करून जर नियंत्रण केलं तर पुढच्या एखाद दुसऱ्या निंदणीमध्येच आपलं हे काम सगळं होते आणि लागवडीचा मजुरीवरचा खर्च आपला वाचू शकतो. तर हे जे अट्रायझिन नावाचं मी सांगितलं की अट्रायझिन आहे हे आपल्याला लागवडीच्या नंतर लगेच आपल्याला 24 तासामध्ये हे अट्रायझिन वापरायचे. आणि त्याच्यानंतर ही लागवड झाल्याच्या नंतर पण जमीन आणखी काही तण निघाले असतील याच्यातून सुटलेले तर आपल्याला हे मिराय कतर किंवा ग्लायफॉसेट ही जे आहे हे तणनाशक आपल्याला वापरता येते. पण हे सुद्धा हळद निघण्याच्या आत. हळद निघाल्याच्या नंतर मात्र आपल्याला कुठल्याच प्रकारचं तणनाशक वापरायचं नाही. आता पाण्याचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला माहिती आहे की हळद हे कंदवर्गीय पीक असल्यामुळं उत्तम पोषण आणि भरपूर उत्पादन मिळण्याच्या दृष्टीनं पाण्याचं नियोजन हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये या पिकाला जास्त पाणी सहन होत नाही. आणि पाण्याचा जर तडण पडली जर पाणी आपल्याला गॅप पडला तर त्याचाही परिणाम आपल्या उत्पादनावर होतो. म्हणून पाण्याचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला याची ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. आता जमिनीची प्रत आपण विचार करून त्या पद्धतीनं आपल्याला किती पाण्याच्या पाळ्या द्यायच्यात किंवा पाणी कसं द्यायचं या पद्धतीनं आपल्याला ते नियोजन करायचे. आपण बघितलं की साधारणपणे दुपारच्या वेळेस जर आपण बघितलं हळदीला तर असे काही पानं असे कोमेजतात कपबशीच्या आकारासारखे होतात. आणि मग त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की याला पाण्याची गरज आहे. म्हणजे पाण्याचं ताण या पिकाला सहन होत नाही. हळदीच्या सुरुवातीचा जो काळ आहे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या काळामध्ये पाण्याच्या पाळ्या आपल्याला देणं आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवाकडे पाण्याचं व्यवस्थापन चांगलं आहे अशाच ठिकाणी बेड चांगली ओले करून थंड करून आपल्याला एप्रिल मे मध्ये लागवड करता येते. अन्यथा ही लागवड कमी पाणी असेल तर ही लागवड करता येत नाही. आपल्याला मग साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही लागवड करावी. हळदीची लागवड जेवढी लवकर केली तेवढी उत्पादनामध्ये चांगला फायदा होतो. हे जरी असलं तरी आपल्याकडे उपलब्ध पाण्याचा विचार करून आपण तो योग्य कालावधी आपला हळदीचा आपल्याला निवडायला पाहिजे. आता तिसरं पहिल्याच्या पाण्याचं आपण बोललो त्यानंतरचं जे पाणी आहे ते 6 ते 8 दिवसाच्या अंतरानं म्हणजे जमिनीचा मगदूर पावसाचं प्रमाण हे सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपल्याला त्या दृष्टीनं पाण्याचं नियोजन करायचं आहे. तर पावसाळ्यामध्ये जमिनीचा ओलावा पाहून पाणी द्यायचं आपल्याला. हिवाळ्यामध्ये
दोन पाण्यातील अंतर जमिनीच्या प्रतीनुसार आपण 10 ते 15 दिवस ठेवलं तरी चालेल, किंवा ठिबकच्या माध्यमातून आपण संच कमी वेळ चालवला तर त्याही दृष्टीने आपल्याला त्या पाण्याचं नियोजन करता येते. साधारणतः आपण जर बघितलं तर मध्यम हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीमध्ये 13 ते 15 पाळ्या पाण्याच्या होतात, आणि संपूर्ण 9 महिन्याच्या कालावधीचा विचार केला तर आपण 150 हेक्टर सेंटीमीटर पाण्याची गरज या पिकाला एकूण गरज आपल्याला लागते. पीक काढण्याच्या अगोदर मात्र आपल्याला 15 दिवस पाणी द्यायचं नाही, पाणी तोडायचं आहे. आणि ठिबक किंवा तुषार पद्धतीने पाणी जर दिलं तर मालाची प्रत आपली अतिशय चांगल्या पद्धतीची मिळू शकते. 2 लॅटरल आपण जर पाणी देत असाल तर 2 लॅटरल मध्ये अंतर हे बेड जर 4 फुटाचे असेल तर 4 फूट, किंवा 5 फुटाचे असेल तर 5 फूट, अशा पद्धतीने आपल्याला बेड ठेवायचे. जमिनीवरचे जे तोटे आहेत त्याच्यातले जे ड्रिपर आहेत ते साधारणतः 30 सेंटीमीटर किंवा 40 सेंटीमीटर, 1 ते 1.25 फूट अंतरावर असलेले त्याची निवड करायची. मध्यम जमिनीमध्ये जर विचार केला तर 50 ते 60 सेंटीमीटर, तर भारी काळ्या खोल जमिनीत 70 ते 75 सेंटीमीटर आपल्याला हे ठेवावं लागते. आणि जमिनीतील ओलाव्यानंतर ओलाव्याचा विचार करून आपल्याला हे संच चालवायचा आहे, आणि त्या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं. जास्त पाणी पण नको आणि जास्त पाण्याचे ताण पण घ्यायला नको. आता खत व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की हळद हे तो वापरतो, त्याला हे चांगलं रिस्पॉन्स देते. आणि जेवढं आपण खताची मात्रा त्याला देऊ त्या प्रमाणामध्ये याच्या उत्पादनामध्ये आपण फरक जाणवलाय, असे काही रिसर्च पेपर आणि सगळ्या पण याच्या बाबतीमध्ये आपल्याला हे माहिती आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला खताचं व्यवस्थापन करत असताना भरखत आपल्याला द्यायचे. या का भरखतामुळं आपल्याला माहिती आहे की जमिनीचा पोत सुधारतो आणि खतातील पोषण द्रव्ये पिकास हळूहळू उपलब्ध होतात. आता जोर खत जे आहे त्याच्यामध्ये पोषण द्रव्याचे प्रमाण हे अधिक असते. त्याच्यामध्ये मग सगळ्या प्रकारच्या पेंडी आपल्याला वापरता येते, हाडांचा चुरा वापरता येतो, मासळीचं खत पण वापरता येते, तुमची लिंबोळीची ती पण आपल्याला याच्यामध्ये वापरता येते. दुसरं जे खतं आहेत आपल्याला सूक्ष्म मूलद्रव्य, त्याचाही वापर आपल्याला शेणखतामध्ये बुरून जर केला तर त्याची उपलब्धता चांगली होती. परंतु हे खत व्यवस्थापन करत असताना आपण जर जमिनीचं माती परीक्षण करून घेतलं तर आपल्याला जमिनीमध्ये कुठल्या मुख्य अन्नद्रव्याची कमतरता आहे त्याच्याप्रमाणे जर आपण नियोजन केलं तर ते जास्त संयुक्तिक ठरते. आणि आपण माहित आहे की आज जमिनीचा माती परीक्षण करत असताना साधारणतः आपल्याला सर्वसमावेश नमुना काढायचा आहे. या हळदीची वाढ मी मागे सांगितल्याप्रमाणे 15 ते 20 सेंटीमीटरच्या याच्यामध्ये होत असल्यामुळं साधारणतः तेवढ्या खोलीचे नमुने आपण त्या ठिकाणी घ्यायचे, आणि मग त्या पद्धतीने आपल्याला मातीचे नमुने 5-6 ठिकाणी घेऊन ते एका ठिकाणी एकत्रित करून त्याचे 4 भाग करायचे, समोरासमोरचे भाग काढून परत त्याचे 4 भाग करायचे, आणि अशा पद्धतीने एक अर्धा किलोचा नमुना होईल असा करून तो विद्यापीठ किंवा आपल्या जिल्ह्याच्या ज्या काही माती परीक्षण प्रयोगशाळा आहेत त्या ठिकाणी आपण जर परीक्षण केलं तर आपल्याला नेमके खत आपल्याला कोणते लागतात, सूक्ष्म अन्नद्रव्याची कुठली कमतरता आहे आपल्यामध्ये, जमिनीमध्ये कमतरता किंवा चुनखडीचं प्रमाण काय आहे का याची माहिती होते, आणि त्यानुसार जर नियोजन केलं तर मला वाटतं ते जास्त संयुक्तिक होईल. आपण जर ढोबळ जर विचार केला तर जे काही खतं आपल्याला लागणार आहे त्याच्यामध्ये शेणखत आपण सांगितलं आज 12 ते 15 टन आपल्याला शेणखत जमीन तयार करताना आपल्याला द्यायचे. त्याच्यामध्ये सुरुवातीला जे सिंगल सुपर फॉस्फेट आहे त्याच्या आपल्याला 4 ते 5 बॅग प्रति एकरी द्यायच्यात सिंगल सुपर फॉस्फेटच्या, आणि म्युरेट ऑफ पोटॅशची 1 ते 1.5 बॅग आपल्याला त्या ठिकाणी प्रति एकर द्यायची आहे. हे सुरुवातीला द्यायचे, कारण हळदीची लागवड केल्याच्या नंतर हळदीला निघण्यासाठी साधारणतः आपल्या बेण्याच्या याच्याप्रमाणे किंवा पावसाच्या प्रमाणाप्रमाणे साधारणतः 3 आठवडे ते 1 महिन्याचा कालावधी लागतो. आणि या काळामध्ये कुठल्याच प्रकारचं नत्रयुक्त खत हळद हे घेत नसल्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला ही खतं द्यायची नाही. सुरुवातीच्या काळामध्ये शेणखत, सिंगल फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश, बाकीचे जे खत आहेत त्याच्यामध्ये मग नत्र आहेत 75 किलो लागवडीनंतर आपल्याला 1.5 महिन्यात द्यायचे. गरज सल्फेट 5 किलोग्रॅम हे सुद्धा आपल्याला लागवडीनंतर 1.5 महिन्यात द्यायचे. आणि झिंक सल्फेटची मात्रा 4 किलोग्रॅम प्रति एकरी ही सुद्धा लागवडीच्या नंतर 1.5 महिन्यात द्यायची. आणि ज्यावेळेस आपण भरणी करतो, पिकाला माती लावतो, त्यावेळेस युरिया परत आपल्याला 75 किलोग्रॅम द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर फेरस सल्फेट ही सुद्धा 5 किलोग्रॅम, आणि इथे मात्र लिंबोळी पेंट साधारणतः 800 किलोग्रॅम प्रति एकर याची शिफारस आहे आपल्याला भरणीच्या वेळेस लिंबोळी खत द्यायचे. आता फर्टिगेशनचा आपण विचार केला तर आता याच्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे म्हणजे पाण्यात विरघळणारे खतं आहेत. तर हे वाढीच्या अवस्थेनुसार हा जो चार्ट दिलेला आहे तिथं दाखवलाय की लागवड ते उगवण हे 3रा ते 4था आठवडा आपल्याला 3 किलो नत्र, 3 किलो स्फुरद आणि 1.5 किलो पालाश अशा पद्धतीनं याची मात्रा द्यायची आहे. ठिबकच्या माध्यमातून वेंचुरी जोडून पाण्यात विरघळणारे खतं द्यायचे. शाकीय वाढीचा जे काळ बघितला तो 15 ते 14 आठवड्याचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नत्र 3 किलो, साधारणतः 0.90 किलो म्हणजे 1 किलो जवळजवळ स्फुरद आणि अर्धा किलोच्या वर थोडंसं पालाश, हे विद्राव्य खतं आपल्याला द्यायचे.
कंदवाढीची सुरुवात ही 15 ते 26 आठवड्याच्या दरम्यान होते आणि ही अवस्था अतिशय महत्वाची असल्यामुळं इथं सुद्धा आपल्याला 1.25 किलो नत्र, 0.75 किलो स्फुरद आणि 0.75 किलो पालाश हे प्रति एकर प्रति आठवडा आपल्याला द्यायचे आणि हे रिपीट आपल्याला 15 ते 26 आठवड्या दरम्यान करायचं आहे. आता कंद तयार होण्याची अवस्था जी आहे ती सुद्धा 27 ते 32 आठवडे आपले आहे. 5 आठवड्यामध्ये आपल्याला हे खतं द्यायचे, नत्र, स्फुरद आणि पालाश प्रत्येक आठवड्याला 1.5 किलो, 1 किलो आणि 2 किलो. हे 27व्या आठवड्यापासून 32 आठवड्यापर्यंत हे आपल्याला विद्राव्य खताच्या माध्यमातून आपण कधी तसा या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे. तर भरणी आपल्याला हे अतिशय महत्वाची आहे. आपण बघितलंय की हळदीची भरणी करत असताना आपल्याला माती लावावी लागते आणि हळदीच्या लागवडीनंतर 3 ते 3.5 महिन्यांनी भरणी करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मात्र भरणी केली तर मुळा तुटून नुकसान होण्याची जास्त शक्यता असल्यामुळं भरणीचे जे काम आहे ते आपल्याला 3 ते 3.5 महिन्यामध्ये पूर्ण करायचे आहे. सरीमधील माती 5 सेंटीमीटर, 1.5 ते 2 इंच आपल्याला कुदळीने खोदून काढायची. जर कुदळीने खोडून मजुराची जर अडचण असेल तर आपल्याला पॉवर टिलर जे आहेत ते सुद्धा वापर करून आपल्याला या पद्धतीनं हळदीला भर देता येते. भरणीचे अनेक फायदे आहेत. त्याच्यामध्ये रुंद वरंबा सरी जे गादीवापी मी सांगितलं तुम्हाला, त्याच्यामध्ये कंद पूर्ण झाकले जातात. कंद झाकल्या गेल्यामुळं गड्ड्यावर त्याला कंदमाशीला अंडी घालता येत नाही आणि अंडी न घातल्यामुळे पुढची पिढी नष्ट होते आणि कंदमाशीपासून आपलं पीक सुरक्षित राहते. त्यामुळं हळदीचे कंद जे आहेत ते सूर्यप्रकाशाला उघडे पडत नाहीत. उघडे जर पडले तर ते पिवळे पडून हळदीची प्रत खराब होते. उथळ झालेल्या सऱ्या भरणी केल्यामुळे खोल होण्यास मदत होते आणि त्यामुळे पाण्याचा निचरा गादीवर पण चांगला होतो आणि दिलेलं पाणी पण व्यवस्थित मिळते आणि रूट झोन जो आहे तो कायमस्वरूपी वापसा कंडिशन मध्ये राहते. भरणी करतेवेळी शिफारस केलेली खत मात्रा दिल्यावर हे संपूर्ण खत त्याच्यामुळं या भरणीमुळे झाकल्या पण जाते. गड्ड्याची चांगली वाढ होते, हळकुंडाची पण चांगली वाढ होते. भरणीचं अनन्यसाधारण महत्व आपल्या या पिकामध्ये आहे. आपण हे बघितले खाली अशी हे भरणे आपण या पॉवर टिलरनं किंवा पॉवर विडर यानं हे केलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला भरणी करायची. आंतरपिकाची लागवड याच्यामध्ये आपण आंतरपीक घेऊ शकतो. काही आंतरपिकाच्या बाबतीमध्ये आपल्याला काळजी घ्यायची. बक्यासारखं आंतरपीक या ठिकाणी घ्यायचं नाही आणि कमी वाढ होणारे किंवा कुठल्याही प्रकारची स्पर्धा न करणारी पिकं आपल्याला या ठिकाणी घ्यायचेत. साधारणपणे जर हे पिकं घेतले तर आपल्याला जमिनीचं म्हणजे माती लावण्यासाठी थोडीशी अडचण होते लावण्यासाठी. तर त्या दृष्टीनं आपलं हे पीक साधारणतः 2-2.5 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये निघेल, 3 महिन्याच्या आत निघेल. अशा पद्धतीचं जर आपण नियोजन केलं तर आंतरपिकाची पण आपल्याला त्याच्यापासून ऍडिशनल आपल्याला उत्पादन मिळू शकते. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते झेंडू ची लागवड जर आपण या ठिकाणी केली तर सूत्रकृमीमुळे होणारं जे नुकसान आहे ते सुद्धा आपल्याला टाळता येते आणि मुख्य पिकाच्या खर्चामुळे होणारा जो आर्थिक ताण आहे आंतरपिकामुळे थोडा कमी होतो. जवळपासच्या बाजारपेठेचा विचार करून अधिकाधिक उत्पादन होण्याच्या दृष्टीनं हळदीच्या लागवडीत आंतरपिकाची निवड आपल्याला करायची आहे. पण हळदीची लागवड ऊस, द्राक्ष बागामध्ये किंवा इतर फळझाडामध्ये आंतरपीक म्हणून करता येते. आता लॅकडॉंग नावाची जी व्हरायटी आहे ते मेघालयामधली व्हरायटी आहे. तिथं तापमान अतिशय कमी आहे आपल्या मानानं. तर आम्ही ती लॅकडॉंग आपल्या प्रचलित पद्धतीनं लागवड आम्ही करून बघितली. तर आपल्या भागामध्ये या हळदीला उत्पादन आपल्या भागामध्ये त्या पद्धतीनं आलं नाही. परंतु जर शॅडो लिव्हिंग हे क्रॉप हळद आहे शॅडो लिव्हिंग, पण त्यातल्या लॅकडॉंगला जर आपण शॅडो दिली तर आम्ही मग तिथं थोडंसं एरंडीचं लागवड केल्याच्या नंतर दुसऱ्या वर्षी मात्र आम्हाला चांगलं उत्पादन आले. लॅकडॉंग हे हळद आंतरपीक म्हणजे फळबागेमध्ये घेण्यासाठी किंवा अशा बागेमध्ये घेण्यासाठी हे अतिशय उत्कृष्ट वाण आहे लॅकडॉंग नावाचा. तर ह्या पद्धतीने आपल्याला लागवड करता येते आंतर पिकाची. आता हळदीचे काही महत्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये हळदीला फुल काही आपण बघतो वाणाला की साधारणतः शाखी वाढ साधारणतः 4 महिन्यात पूर्ण होते. त्यानंतर हळकुंडे सुटण्यास हळदीला सुरुवात होते. हळदीला फुल येणं हे शाखी वाढ पूर्ण होऊन हळकुंडाची वाढ होण्यास सुरुवात झाली याचं हे लक्षण आहे. त्याच्यामुळं फुल काही वाणामध्ये येते, सेलम या वाणामध्ये येत नाही. पण इतर काही वाण त्याच्यामध्ये हळदीला फुल येते. हळदीला फुल आलं म्हणजे काही नुकसान आहे असं काही त्याच्यामध्ये आपल्याला समजायचं कारण नाही. हळदीचे पाणी गोल होणे तर त्याच्या मी मागे सांगितलं की पाण्याचं जर पर्णसर्जन जास्त झालं आणि पाणी जर आपल्याला कमी पडलं तर त्या ठिकाणी पानं गोल होतात. तापमान वाढलं तरी पानं असे थोडेसे कपबशी सारखे होतात आणि त्याचाही मात्र उत्पादनावर आपण म्हणतो तसा फारसा परिणाम होत नाही. जेव्हा पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढते, कमी होते पानामधलं, त्याच वेळेस अशी अवस्था दिसते. पण संध्याकाळच्या वेळेस पुन्हा बघितलं तर अशीच हळदीची पानं पुन्हा टवटवीत होतात. त्याच्यामुळे त्याची काही अशी फारशी काळजी करण्याचं काही कारण नाही. तर हळद पिकावरचे जे मुख्य कीड आहे त्याच्यामध्ये कंदमाशी आहे. कंदमाशीमुळे जवळजवळ 80% नुकसान होते. किडे हे मोठी काळसर रंगाची कीड आहे, डासासारखी
ती दिसते. या किडीचा जीवनक्रम जर बघितलं तर 45 ते 50 दिवस या किडीला पूर्ण जीवनक्रम करण्यासाठी लागतात. 7 दिवसामध्ये अंड्यातून अळी बाहेर पडते आणि 15 ते 20 दिवसामध्ये याची ही अळीची अवस्था पूर्ण होते. साधारण पुढे 15 दिवस किंवा महिन्यापर्यंत तिला पोषक वातावरण मिळेपर्यंत ती कोशावस्थेत राहते आणि वातावरण अनुकूल झालं की 10 दिवसामध्ये ती प्रौढावस्थामध्ये येते. तर याच्यामुळे नुकसान जर आपल्या गड्डे उघडे राहिले तर त्यात शिरून ह्या हळद उपजीविका करतात आणि मग अशा गड्ड्यामध्ये नंतर पितेम आणि फ्युजेरियम नावा अशी जी बुरशी आहे त्याची वाढ होते. सूत्रकृमीचा शिरकाव होतो आणि मग ओव्हरऑल आपण जर बघितलं तर खोड आणि गड्डे मऊ होऊन सगळे कुसतात आणि नुकसान होते. तर हे टाळण्यासाठी आपल्याला रासायनिक तसेच दुसरी जे आहे जैविक बीज म्हणजे उपाययोजना त्यामध्ये करता येते. जैविक उपाययोजनेमध्ये आपण एरंड्याच्या ज्या बिया अशा भरडून घेतल्या आणि त्या भरडून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये यीस्ट जे आपल्याला ब्रेड वगैरे तयार करण्यासाठी जे वापरतात ते 25 ग्रॅम यीस्ट त्यात टाकायचंय, थोडं 50 ग्रॅम डाळीचे पीठ टाकायचंय आणि असा एरंडीच्या बियाचा भरडा करून ते आपल्याला मिश्रण 2 दिवस तिथं त्याला आंबवायचे. त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा वास येतो आणि मग असं हे सगळं मिश्रण जर आपण त्या पूर्ण शेतजमिनीमध्ये 7 ते 8 ठिकाणी एका एकरामध्ये टोपल्यामध्ये ठेवलं तर सगळ्या कंदमाशीचे प्रौढ तिथं आकर्षित होतात आणि मग आकर्षित प्रौढ झाले की त्यामध्ये आपल्याला कमी खर्चामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं या कंदमाशीचं नियंत्रण करता येते. आणि कंदमाशी ही मेन आपल्याला नुकसान करणारी किडी याच्यामध्ये आहे. आपण बघितलं असा हा पानावरचा जो किडा आहे हा कंदमाशीचा किडा आहे. आणि इथं जे आपण म्हणलं की इथं जे एरंडीचं जे आपण तयार केलं एरंडीच्या बिया यीस्ट आणि थोडीशी डाळ टाकून हे जे आंबवलंय आणि हे जे ठेवलं की असे हे सगळे प्रोडक्ट जमा होतात आणि ते मरतात आणि पुढचं सगळं त्याचं खर्च होणारी अशी तुम्हाला अशी बेड तयार करून आपल्याला हे ठेवता येते कंदमाशीसाठी. खूप चांगली आणि सोपी उपाययोजना ही आहे आणि खूप चांगले नियंत्रण यामधून होते. खर्च सुद्धा आपल्याला खूप कमी येतो. तर दुसरं पाणी गुंडाळणारी अळी आहे. आपण बघितलं की पाणी गुंडाळणाऱ्या अळीनं छिद्र केलं तर आणि पानं उकळलं की त्याच्यामध्ये असे ठिपके ठिपके दिसतात. तर हे कोणते नसून पाणी गुंडाळणारी आळीमुळं ह्या किडीचा प्रादुर्भाव होतो. आणि कुठल्याही प्रकारचं आपण जर कीटकनाशक वापरलं तर त्या ह्याच्यामध्ये त्याचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने होऊ शकते. ह्या किडी काही फारशा अशा जास्त नुकसान करणाऱ्या नाहीत. रस शोषण करणारे ढेकून ही कीड आहे पण आपल्या भागामध्ये तिचा या भागामध्ये मराठवाड्यात तर प्रादुर्भाव काही फार मोठ्या प्रमाणावर दिसून येत नाही. तिसरी आहे ती पाणी खाणारी आळी आहे. तिचे आणि या दोन्हीचे पाणी गुंडाळी आळीचं दोन्ही पद्धत नियंत्रण आपल्याला एखाद्या कीटकनाशकामध्ये वापर करून ते करता येते. तर हुमणी ही अतिशय महत्वाची कीड याच्यामध्ये आहे. हुमणीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण जर प्रकाश सापळ्याचा वापर केला ऑनसेट ऑफ मान्सून म्हणजे पाऊस सुरू व्हायच्या अगोदर तर अतिशय चांगल्या पद्धतीने या किडीचं नियंत्रण होऊ शकते आणि कुठल्याच प्रकारचा खर्च त्याला येत नाही. प्रकाश सापळे आपण लावायची, एक भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये एखादं कीटकनाशक टाकायचं आणि वर एखादा बल्ब जर लावून ठेवला आपण 6 ते 7च्या दरम्यान ऑनसेट ऑफ मान्सून म्हणजे पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर तर आणि लिंबाचे आणि बाबळीचे झाडं आहेत अशा ठिकाणी जर या पद्धतीने आपण लाईट ट्रॅप लावले खूप चांगल्या पद्धतीने हुमणीचं नियंत्रण होऊ शकते. नंतरच्या बाबतीमध्ये आपण अनेक प्रकारचे कीटकनाशके वापरून सुद्धा कारण ह्या किडीचं आपण म्हणावं तसं नियंत्रण करू शकत नाही. पण रासायनिक पेक्षा जर आपण जैविक कीटकनाशकाचा जैविक बुरशीचा वापर केला मेटारायझियम सारख्या तर मला वाटतं या हुमणी किडीचा सुद्धा चांगला बंदोबस्त होऊ शकतो. तर याचं जीवनक्रम दाखवले आपण पुन्हा नियंत्रण त्याचं दाखवलं याच्यामध्ये गोळा करणे काही फल्टरची पण शिफारस केलेली आहे. परंतु याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं हे लाईट ट्रॅप अतिशय महत्वाचं आहे. अशा प्रकारचा लाईट ट्रॅप आपण इथं तयार केलाय आणि फार मोठ्या प्रमाणावर हे इथं भुंगे त्या ठिकाणी जमा झालेले आपण दिसतात आणि संपूर्ण नियंत्रण याचं या ठिकाणी करता येते. लाईट ट्रॅप फारच इफेक्टिव्ह आहेत. हे आपण टोपलं घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये कीटकनाशक टाकून वर जर हे असं लावलं आपण एखादा लाईट तर याच्यामध्ये आपण याचं चांगलं नियंत्रण याचं होऊ शकते या किडीचं. तर सूत्रकर्मी आहेत त्याचं आपल्याला सूत्रकर्मीचं पण त्या बाबतीमध्ये ही जर कीड आपण बघितली तर मुळातलं रस शोषण करून घेतात आणि झाडाची वाढ खुंटून पाणी पिवळे पडून उत्पन्नामध्ये घट होते. याच्यासाठी सुद्धा आपल्या काही शिफारशी आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची शिफारस जी आहे झेंडूची जर झाडं लावली आपण त्याच्यामध्ये सूत्रकृमीचा फार चांगल्या पद्धतीनं आपण व्यवस्थापन करू शकतो. तर हळद पिकाचं जसं कीड आहे तसं रोगाचं पण व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये पानावरचे ठिपके आपले आहेत हा एक मुख्य रोग आहे. ही एक मुख्य बुरशी आहे पानावरची ठिपक्याची. त्याच्यामध्ये आपल्याला प्रतिबंध करत असताना 2-3 प्रकारची बुरशीनाशकाच्या शिफारस केल्या आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला साधे बुरशीनाशक वापरायचे. त्याच्यामध्ये मँकोजेब असेल, कार्बेंडाचे असेल, साप असेल अशा पद्धतीचे बुरशीनाशक सुरुवातीच्या काळात वापरायचे आणि जर याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला तर नंतरच्या काळामध्ये आपल्याला
काही बाजारामध्ये चांगले आता चांगले बुरशीनाशक आले, शेवटच्या टप्प्यामध्ये या उपायासाठी उपाययोजना म्हणून करायचा आहे. याच्यामध्ये टॅफ्रिना मॅक्युलस नावाची एक बुरशी आहे, पानावरील ठिपके, विटकरी रंगाचे ठिपके आपल्याला खालच्या बाजूला झाडाचे दिसतात. त्याचे आपल्याला व्यवस्थापन याच पद्धतीनं आपल्याला करता येईल. हे टॅफ्रिना मॅक्युलस आणि हे पानावरील ठिपके आहेत, हे असे जे दिसतात हे ठिपके. आणि इकडचा जो आहे तो हा करपा आहे. इकडचा उजव्या बाजूला स्क्रीनच्या करपा आहे आणि डाव्या बाजूला आहे ते टॅफ्रिना मॅक्युलस लिप ब्लॉच त्याला म्हणतात. हे दोन प्रकारचे मुख्य रोग आपल्या हळद पिकावर येतात. फारसं असं काळजी करण्याचं कारण नाही, परंतु व्यवस्थापन जर आपण वेळोवेळी केलं तर या दोन्ही पद्धतीने किडी आणि रोगाचं आपण चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे व्यवस्थापन करायचंय. त्याच्यामध्ये कंदकुज आणि गड्डेकुज हे पण याच्यामध्ये जर आली दिसली तर त्याचे आपल्याला नियंत्रण करता येते. त्याच्यामध्ये 22 सारख्या बुरशीनाशकाची ड्रेंचिंग किंवा ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची ड्रेंचिंग जर आपण केली तर पूर्ण हळदच्या पिकामध्ये 4 ते 5 वेळा तर खूप चांगल्या पद्धतीनं या कंदकुजीचा आपण अटकाव करू शकतो. इतर पण रासायनिक कीटकनाशक आहेत, त्याचा वापर करून सुद्धा आपण या रोगाचा आपण व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करू शकतो. इथं आपण सगळ्या शिफारशी दिलेल्या आहेत. अशी कंदकुज आहे, इथियम, फ्युजेरियम आणि रायझोक्टेनिया यामुळे हे होते. आणि हे झाड आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने हे झाड आपल्याला दिसते. तर आता काढणीच्या बाबतीमध्ये आपल्याला आता सध्या तरी वेळ नाही काढणीची, त्याच्यामुळे आपण हे पुढच्या भागामध्ये आपण हे कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सध्या तर आपण काही याच्यामध्ये पडणार हे जाणार नाही. नंतर आपले लागवडीच आता सध्याचं महत्वाचं आहे. लागवड झाल्याच्या नंतर आपल्याला हे सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये करायच्या आहेत. हे बेण्याची निवड, बेण्याची साठवण या आपण सगळ्या गोष्टी दाखवल्या. आपण हे वेगवेगळे जर काप बघितले वेगवेगळ्या जातीचे, तर अशा पद्धतीने आपल्या दिसतात. हे काळ्या हळदीचं आहे, फुले स्वरूप आहे, ही अमुदा कस्तुरी आंबे हळद आहे, सेलम आहे आणि जंगली पिवळी हळद असे काही त्याचे बायोसेक्शन आपण केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला हळदीचं सध्या तरी एवढं व्यवस्थापन करायचंय. पुढच्या भागामध्ये आपण काढणीचं पुन्हा पुढचं जे व्यवस्थापन आहे, खत व्यवस्थापन असेल, कीड रोग व्यवस्थापन असेल आणि काढणीचं आहे, या दोन्ही तीन याच्यावर आपण वेगळे पुन्हा सेमिनार किंवा आपण तज्ञाचं मार्गदर्शन येत्या काळामध्ये घेऊ. तर अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आहे. आपले मी सगळ्याचे आभार मानतो. आणि बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र हे एक पिकाच्या बाबतीमध्ये, हळदीच्या बाबतीमध्ये म्हणजे एक राजा पीक मसाला पिकातला असून सुद्धा अतिशय दुर्लक्षित पीक होतं. परंतु आदरणीय हेमंत पाटील साहेब आमचे जे अध्यक्ष आहेत, त्यांच्या स्वप्नातून हे हळद संशोधन केंद्राची इथं स्थापना झाली. आणि मग हळदीवरचं मोठ्या प्रमाणावरचं काम या ठिकाणी व्हायला लागले आणि अनेक काम आपण या ठिकाणी केले. झेंडूचे जे झाड मध्ये मध्ये लावतात ते कधी लावतात साधारण? करताना सुद्धा लागवड करतायत त्याची. आणि किंवा थोडस तुम्ही रोप तयार करून ज्यावेळेस हळदीची कंद पोसायला सुरुवात होते तेव्हा पण करता येईल लागवड. काय झेंडूच्या लागवडीमुळे खूप फायदा होतो सर. ते जे रूट जे आहेत हे स्पेसिफिक हे सोडतात रसायन, आणि त्याच्यामुळं सूत्रकृमीपासून चांगला बचाव होतो. किती अंतरावर लावायचं ते का ते सर किती असं रॅन्डमली लावायचे, असे दाट हा, लावण्याची गरज नाही. आता पूर्ण हा, एकरामध्ये आपण प्रत्येक ओळीला जसं आपण हम्म, मिरचीचं किंवा शॅडो क्रॉप म्हणून करतो की नाही, हम्म, मिरची म्हणा किंवा तुमचे एरंडी म्हणा, किंवा काही हम्म, शेतकरी बांधव ते याचं पण करतात लागवड तुमच्या तुरीची. तर तशा हम्म. पद्धतीनं तुरळक तुरळक लावायचे सर ते झाड. आणि फळमाशी, जशी फळमाशीसाठी एक ट्रॅप मिळतो, हा हा. तो तसं काही कंदमाशीसाठी ट्रॅप कंद नाहीये का? मस्त तेच सांगितलं सर मी. एरंडीचा भरडा, थोडस इस्ट आणि डाळीचं पीठ जर करून त्याचा जर भरडा केला हा, आणि तो थोडासा आंबवला 1-2-3 दिवस, आणि त्याचे असे पात्र तयार करून एक 7-8 ठिकाणी जर ठेवले तर हम्म. कंदमाशी 100% त्याच्यात कंट्रोल होते सर. त्यात कुठलेच रसायन म्हणजे वापरायची सुद्धा गरज. कधी करायचं साधारण, कोणत्या आपण ते बघायचं सर. आपल्याला जर झाडं ऑब्झर्व करताना कंदमाशी जर दिसली एखाद्या हम्म, पानावर, हम्म. असं फिरताना दिसतात सर पानावर कंदमाशा, मी दाखवलं बर बर. चित्राने, डासासारखा हा, आकार असतो त्याचा. ते दिसले की ते ठेवून हम्म, द्यायचं सर ते. बर, हा, खूप चालेल. सोपी आणि चांगली उपाययोजना. हा, नमस्कार सर. हा, मुलं माधुर. सर मला एक विचारायचं होतं, मधातल्या पट्ट्यामध्ये आपण जर ग्लायकोसेट मारलं तर चालेल का? आज माझी हळद लागवड करून जवळपास सर एक नाही, शिफारस हळद उगवल्याच्या नंतर कुठल्याच रसायनाची शिफारस नाही. आणि नुकसान होते. हळद जरी मरत नसली तरी नुकसान होते. त्याच्यामुळं नंतर काहीच करायचं नाही. म्हणजे शिफारस नाही नाही, आमची नाही. मधातल्या तुम्ही मधातल्या आता पट्ट्यामध्ये नाही, बरं एक बरं. अकमर साहेब, तुम्ही थोडस काळजी घेऊन फारी बिरी लावून करत असत करा, परंतु शिफारस नाही. उगवली नाही आणखी सर, नेमकीच कुठं कुठं उगवायली. नाही, ते सुद्धा ठीक आहे. नुकसान होते बरं. थोडी जरी निघाली, निघायच्या बरं बरं, अगोदरच ठीक आहे सगळ्या सर. उपाययोजना करायच्या, नंतर वापरायचं नाही काही. ठीक आहे, धन्यवाद सर. देशमुख साहेब नमस्कार. सर नमस्कार सर. तुम्ही उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. मी हो सर. धर्मराज प्रजापती बोलतोय. मी काळी हळद आणि आंबे हळद किंवा सेलम हे तिघही लावतो. माझी हो शेती मध्य प्रदेशात आहे.
मला आंबे हळदसाठी कुणी पॉझिटिव्ह रिप्लाय न मिळाल्यामुळे ती बॉईल करून मी यावर्षी बंद केली, पण काळी हळद माझ्याकडे भरपूर आहे. तर हम्म. त्याच्यावरती काही माहिती मिळेल का? हा सर, ते किंवा काय अडचण सर, तुमचा नंबर मार्केटच मिळाला महत्वाचं तर आहे मी सर. तुम्हाला. बाकी काय अडचण नाही सर. तुमच्याकडून आम्हाला संदीप डाकुलके आमच्या भागामध्ये जे आहेत त्यांनी तुमचे मला हो नंबर वगैरे सर्व दिलेत. आणि हो. तुम्ही एकमेव आहात की ते हळदीचं बेन फार म्हणजे कमी रकमेमध्ये तुम्ही द्यायला लागलात. नाही तर इकडे 1,000 रुपये 2,000 रुपये मी हळद. देशमुख साहेब, मी कमी रकमेत अगदी 300-400 रुपयाला देतोय, पण मला अजूनही एकही गिराईक मिळालं नाही. नाही सर, नाही, म्हणूनच आम्ही त्या हळदीचं शिफारस केली नाही सर. आम्ही केंद्राकडून जे काही उत्पादन केलं आम्ही अगदी नगण्य रेटमध्ये देऊन टाकले सर. लोकांना सांगितले की लावूच नका, नाही. पण फारच जो जे आले मागायला त्यांना 50 रुपये 60 हा, रुपयात आम्ही ते बेनं देऊन टाकलं सर. आम्ही अजून आणि येत्या हा. काळात पण आम्ही ते खूप रेट कमी करायचा प्रयत्न करणार, कारण ती लागवड नाही सर आता सध्या तरी परवडण्यासारखी. काही शेतकरी असे आहेत की सध्या त्यांचं मार्केट. बायबॅक आहे सर लोकांना, काही शेतकऱ्यांना, की ते हा, आयुर्वेदिक याच्यामध्ये करून मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये मुंबई सारख्या ठिकाणी ते करून त्या ठिकाणी करायला हा, लागले. पण सगळ्यांना ते होत नाही सर. आणि ते विकलेला जर प्रॉब्लेम आला तर मग आपण बघितले हा. कोरफड किंवा ते पांढरी मुसली सारखी परिस्थिती होऊ नये म्हणून आम्ही ते सध्या तरी काही त्याच्यामध्ये जात नाही सर. जेव्हा आम्हाला मार्केट त्याचे नाही मी मिळेल त्यावेळेस आपण करू नाही सर. मी त्या आशेवरती करत नाही. हम्म. फक्त एक शेतकऱ्यांनी लावाव, किंवा थोडी थोडी 1-2-2, 4-4 किलो लावली तरी घरच्या पुरता बेन तयार करण्यापुरता लावा, एवढंच मी म्हणतो. चालेल सर, चालेल, धन्यवाद सर. हो, थँक्यू. सध्या तरी अशीच परिस्थिती आहे सर. आपण वेळ बघू नंतर. ठीक आहे, माझा नंबर देतो. आहे सर, नंबर आहे आमच्याकडे. ओके ओके ओके. सगळ्यांना तुमचा माहिती नंबर दिला होण्यासाठी तर सांगा बरं. सर. सगळ्यांना माहिती होण्यासाठी नंबर सांगा. 9422 9422 55 55 89 89 03. 03. धन्यवाद सर. धन्यवाद मला लिंक मिळाल्याबद्दल. हो सर, थँक्यू सर. खूप छान माहिती मिळाली. हो सर. आणि वेळेच्या अभावामुळे काही गोष्टी जरा फास्ट झाल्यात, पण आम्ही तुम्हाला इंडिव्हिज्युअली कनेक्ट करून अजून थोडी माहिती घेऊ. सर, आणि हे हे पीपीटी शेअर करतो सर मी ग्रुपवर. हा, ही पीपीटी मिळाली तर आम्ही तुम्हाला अजून प्रश्न विचारू शकतो. जी आम्ही सर, जी सर. शक्यतो सेंद्रियच करतोय सगळे. हो सर. आणि आम्हाला सेंद्रियसाठी मदत लागणार आहे, हो, कारण रासायनिक सेंद्रियसाठी भरपूर. थोडस वेगळं आपल्याला करावं लागेल सर उपाययोजना. हा, सेंद्रिय करता येईल, चालतंय. काही अडचण नाही सर. सेंद्रिय तुमच्या सर. सगळ्यांतर्फे सर खूप मला खूप एक विनंती धन्यवाद. आहे. सेंद्रिय तर आपण या. करू, काही अडचण नाही. पण आता द्राक्ष हम्म. आणि डाळिंबासारख्या पिकावर मोठ्या प्रमाणावर त्यांना बुरशीनाशक कीटकनाशक वापरून सुद्धा ते एक्सपोर्ट होतात सर सगळ्या युरोपियन कंट्रीज मध्ये सुद्धा. आणि त्या मानानं हळदीचा जो विषय घेतला तर हळदीमध्ये फारसा कॉम्प्लेक्स नाही सर मोठा कीड आणि रोगांचा. आपण लेबल क्लेम आणि त्याचं जर हे फॉलो केलं तर रेसिड्यू फ्री हळद आपण या माध्यमातून करू शकतो सर. असं काही अडचण नाही. कॉल्मर रेसिड्यू फ्री साठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आम्ही. हा, तर पॅकेज ऑफ त्याच्यात काय प्रॅक्टिसेस काय आपल्याला. वापरता येतं, काय काय नाही वापरता येत, तर रेसिड्यू फ्री साठी आम्ही कॉन्टॅक्ट करू तुम्हाला. हो हो सर. जगताप सरांकडून तुमचा नंबर घेऊन मग बोलू आपण. माझा आहे सर याच्यात 9423156593 आहे ना. हा सर, मी डॉक्टर सुनील कुमार बोलतोय, वाई सातारावरून. सर सर. सर, काय विषय आहे की आमच्या भागामध्ये हळदींची उंची मोठ्या प्रमाणात वाढते. हा हा त्या प्रमाणात म्हणजे हळदीचा जर तुम्ही प्लॉट बघितला ना, हा हा जर तर तुम्हाला एक एक नंबर प्लॉट दिसणार, की तुम्ही म्हणू शकत नाही की हळदीला ह्या 40 क्विंटल प्लस उत्पन्न निघणार असं. हा पण हा. ऍक्च्युली काढणीच्या वेळी जर बघितलं ना, तर हम्म. उत्पन्नावर खूप मोठा परिणाम दिसतोय. हा म्हणजे सर, 20 व्हरायटी क्विंटल कोणती सुद्धा आहे सर? सापडणं सेलम व्हरायटी सर आहे ती. सर, थोडस माझं अशी विनंती राहील की नत्रयुक्त खताचा जो वापर आहे ना सर, हा तो हळदीच्या वाढीनुसार करायचा सर. हळदीला गरज असेल तरच नत्रयुक्त खत द्यायचं, नाही तर द्यायचंच नाही सर हळदीला. आणि साधारणतः हळदीचा जर आपण विचार केला, पानाची रुंदी आणि लांबी त्याच्यावर त्याचं हा उत्पादन येते नाही असं नाही. परंतु अवस्था वाढ जर हा झाली सर व्हेजिटेटिव्ह, तर कामाची नाही. आणि ती वाढ सुद्धा आपल्याला कमी करायची असेल तर काही आपल्याला स्प्रे घ्यावं लागतील सर तसे. वाढ विरोधक घेता येतील किंवा हा मेन सर नत्रयुक्त खत याचे मॅनेजमेंट हा. सगळ्यात महत्वाचे आहे. नत्र द्यायचंच नाही सर त्या ठिकाणी नाही विशेष. सर, काय होतं, शेणखत आपण मोठ्या प्रमाणात टाकतो ना. हा शेणखत मोठ्या प्रमाणात टाकलं का ना, की व्हेजिटेबल ग्रोथच खूप मोठ्या प्रमाणात वाढते. हा हा, शेणखतावरच. खत द्या नाहीतर नका देऊ. बरं. खत दिलं नाही दिलं ना, तर हा, व्हेजिटेबल ग्रोथ ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही दिसते. ती मग मॅनेज करावं लागते सर. नुसती ग्रोथ होऊन उपयोग होत नाही. खाली काहीच लागत नाही सर हळदीला तशा अवस्था वाढ झाली की हा, हळदीची. मग तोच प्रॉब्लेम यायला लागलाय. हा, नाही मग त्याला आपल्याला ग्रोथ रेग्युलेटर वापरला होता सर. त्याच्यामध्ये ग्रोथ रेग्युलेटर वापरून आपल्याला ते हळद कंट्रोलमध्ये घेता येते. आणि फुटव्याची संख्या किती राहते सर अशा याच्यामध्ये हळदीमध्ये? फुटवे संख्या तुम्हाला 5 प्लस 5 प्लस राहते. हा, फुटवे तर खूप येतात सर चांगले. मग फुटव्याची तर काही अडचण नाही. फुटवे येतात. फुटवे हळद तुम्ही सांगतो का, हळद जर बघितली ना, तर हा तुम्ही हा. म्हणणार ही भारतात एक नंबर हळद आहे आता. आणि नत्र आपण पण काहीच जर देत ती नाही सर त्याला. ऍक्च्युली नत्र काहीच वापरत नाही तरी. नाही, व्हेजिटेबल ग्रोथच्या वेळेला आपण त्याला हा म्हणजे
खतं वापरतो आपण, एक भर देतो आपण 45 नाही ते सोडून दिवसानंतर. द्यायचं सर, 100% सोडून द्यायचं. काहीच गरज नाही सर खताची. फोलियर ऍप्लिकेशन मधून सुद्धा नत्राची कमतरता भागवत येते आपल्याला. नत्राचं काम तेच आहे. मायक्रोटेन मायक्रोटेन वगैरे ड्रिप न पाठवतो आपण त्याला. ते फोटो मॅनेज करावं लागेल सर आपल्याला. रासायनिक खतामध्ये नत्रयुक्त खताचं जर आपण हे केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि फारच वाढ बाहेर हवाखेची जात असेल तर मग आपल्याला वाढ रोधक वापरावं लागतील सर. खूप खूप धन्यवाद. सर नितीन सर धन्यवाद सर अमोल माहिती मिळाली आणि आम्हाला नक्की त्याचा उपयोग होणार आहे. मिनिटात मी समअप करतो. सर आपल्या पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांचा एक ग्रुप आहे आणि स्पेशली नितीन भोसले आता जे होते हो त्यांनी लोक शेतकरी एकत्र करून त्या हळदीवर 2-3 वर्षापासून काम करतात. सर. तर त्यांना काही ज्या अडचणी आल्या त्यातून मार्ग काढण्यासाठी एखाद्या एक्सपर्टशी आम्हाला जोडून द्या अशी विनंती केली होती. रमेश देशमुख साहेबांना विनंती केली. ते माझे जुने सहकारी आहेत, त्यामुळे त्यांना अतिशय शॉर्ट नोटीसवर मी त्रास देऊन त्यांना आज वेळ काढायला सांगितला. त्यांनी वेळ काढला, आले. तर त्यांचे वैयक्तिक त्यांचे जे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत, अध्यक्ष आहेत सन्माननीय अध्यक्ष, आणि त्या केंद्राचे देखील मी आभार मानतो. आणि या पुढच्या काळात त्यांनी कमिट केलेलं आहे, आम्हाला त्यांची निश्चितपणे मदत होईल. तर आता ही आपली सुरुवात आहे. वेळोवेळी जसं त्यांनी सांगितलं की आता मधल्या काळात एक आपण परत मीटिंग करूयात, काढणीच्या वेळेस वेगळी करू आणि पोस्ट हार्वेस्ट मार्केटिंग त्याच्यावर एक वेगळं, असे 1-2-3 सेशन करूयात. परत एकदा सर्व वतीनं मी देशमुख साहेबांचे आभार